हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी दिव्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आपण निघालोय पुण्याला कामासाठी. मागच्या वेळेस पण पुण्याला गेलो होतो, ते काम काही पूर्ण झालं नाही, त्यामुळं आता परत निघालोय. सकाळ सकाळ अचानकच निघालोय. तर ही ट्रेन आहे बघा मागं आमची. ह्या ट्रेनने आम्ही पुण्याला चाललोय. तर आता गर्दी पण खूप आहे, सकाळ सकाळी जागा मिळालेली आहे. तर बघू मग आता ट्रेनमधून उतर ब्लॉग कंटिन्यू करू आपण. तर मेट्रो आलेली आहे बघा आता, आणि आम्हाला भाजी मंडईमध्ये जायचंय. तर ही नाही आहे वाटतं मेट्रो, दुसरी मेट्रो आहे. आता ही सेकंड टाइम जी दुसरी मेट्रो आहे, त्या मेट्रोमध्ये आम्ही भाजी मंडईकडे जाणार आहे. आणि फर्स्ट टाइम मी मेट्रोत बसणार आहे. चला मग. तर मेट्रोमधनं उतरलोय आणि आता चाललोय. खूप खाली जावं लागतंय आणि येताना पण वरच यावं लागतंय. फर्स्ट टाइम बसलो होतो, एक्सपिरियन्स पण खूप भारी होता मेट्रोत बसण्याचा. आणि 5 मिनिटामध्ये कुठून कुठपर्यंत ते आणती. छान वाटलं. आणि आता उतरतोय आणि आता बाहेर पडायचं आहे इथनं. ते मध्ये आलेलो आहे. तर मागच्या वेळेस पण आपण इथंच आलो होतो कामासाठी, आणि आज पण इथंच आलो आहे कामासाठी. तर ही फुलं बघा किती छान आहेत. फुलं दाखवण्यासाठी मी खरं हा व्हिडिओ घेतला. तर एवढी सुंदर सुंदर फुलं आहेत बघा, आणि त्याचे कलर, हार वगैरे किती सुंदर आहेत. गुलाबाचे फुलं तर खूप सुंदर दिसतात ते. तर आपलं इथं महत्त्वाचं काम पण आहे. ते काम पण आज पार पाडायचंय. मेन म्हणजे मागच्या वेळेस झालं नाही ते, तर ह्या वेळेस करायचंच आहे आपल्याला ते काम, काही करून किती उशीर झाला तरी पण. तर मग बघू आता. भूक पण खूप लागली. नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे, नाश्ता काय केलेला नाहीये. तर मग आता नाश्त्याचं कुठंतरी बघतो, फोटोबा वगैरे करतो, आणि मग आपण पुढं कंटिन्यू करू परत. आता दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला मग, म्हटलं जाता आता दर्शन घेऊन जावं, तर दर्शन घ्यायला आलोय. चला मग आपण दर्शन घेऊ आता. तर बघा चाललो होतो आम्ही, आणि इथं पुढं आल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दिसलं आम्हाला. दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. तर म्हटलं जाता आता दर्शन घेऊन जावं, चांगल्या कामासाठी चाललोय तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच पुढं निघावं. तर मग चला मग आपण दर्शनाला जाऊ आता पुढं. गर्दी पण खूप आहे दर्शनासाठी. चला मग बघू आता गर्दी किती आहे, काय आहे. चप्पल बॅगा वगैरे आपल्याला ठेवावं लागतील, आतमध्ये अलाउड नाहीये. तर चला मग. दर्शन वगैरे झालेलं आहे, आणि आता आपण चाललोय नाश्ता वगैरे करण्यासाठी. बघू आता नाश्ता वगैरे कुठं, हॉटेल वगैरे कुठं उघडं आहे का. 11 वाजता सगळे उघडतात. तर मग चला, दर्शन वगैरे झालंय, आता आपण नाश्ता वगैरे करू आता. तर आपण पुण्यातल्या लाल महालात आलेलो आहे बघा, आणि वरती जाऊया. कसं आहे कसं नाही बघू. चला मग. इथं चप्पल वगैरे काढल्यात आपण. चला. आम्ही लाल महालमध्ये आलो होतो, पुण्यात हे. तर खूप छान आहे बघा. आत खूप छान वाटतंय बघा. सगळं म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे वगैरे असे यांचे स्ट्रक्चर बनवलेले आहे तिथं. तर येता येता म्हटलं जाऊन यावं, परत येणं होत नाही आपल्या इकडं. तर मग चला मग आता बघू पुढं काय करू. आम्ही पुण्यात ज्या कामासाठी गेलो होतो ते काम आटोपलं, आणि 12-12:30 वाजले होते काम करण्यासाठी. आणि नंतर तुळशीबागेत गेलो. तुम्हाला तर माहिती आहे, तुळशीबागेत गेल्यावर जी नाही ती गोष्ट मिळते. ह्या पर्स आहेत बघा, एवढ्या सुंदर पर्स होत्या ना. ह्यातल्या मी 2 पर्स घेतल्यात, पण तुम्हाला पुढे दाखवलंच मी. आणि खूप सुंदर. प्राईज पण एवढ्या नव्हत्या, ठीकच होत्या, जास्त काही प्राईज नव्हत्या. परत इथे ज्वेलरी, कानातले, टिकल्या, आणि खूप कमी किमतीत, कमी रेंजमध्ये मिळत होते. त्यामुळं मी खूप अशी शॉपिंग पण केलेली आहे तिथनं. परत 1 ग्रॅमच्या ज्वेलरी, लहान पोरांचे कपडे. इथं बघा तुम्ही, ते प्लाझो वगैरे लहान पोरांचे कपडे 100-150पर्यंत मिळत होते, काय एवढे महाग नव्हते. आणि हीच जी दिसते तुम्हाला ती नवीन पर्स आहे, ती मी घालून चालले होते. आणि हे पायपुसण्या वगैरे होत्या, 100ला 4 का 5 अशा पायपुसण्या होत्या. मेकअपचे सामान होते, आणि खूप अशी गर्दी होती. सण वगैरे काही सुद्धा नव्हता, आम्ही असंच गेलो होतो, आणि खूप गर्दी होती. तुम्हाला आता माहिती आहे, तुळशीबागेमध्ये कधीही गेलं तरी गर्दीच असते तेवढी.
परत बघा इथे चप्पल वगैरे पण होत्या बघा, सँडल वगैरे 200-250 पर्यंतच होते. ज्वेलरी, परत ते नकली केस वगैरे असतात इथं, टिकल्या आहे बघा. एवढ्या सुंदर सुंदर अशा गोष्टी होत्या आणि पुरेसा टाईम नव्हता आमच्याकडं की त्या गोष्टी एवढ्या नीटनेटक्या बघून सगळं शॉपिंग करायला. तर बघू एक दिवस असाच टाईम काढून शॉपिंगला जाऊ आम्ही. आणि त्यावेळेस काय आमच्याकडे टाईम नव्हता कसलाच. क्लच वगैरे भरपूर काही गोष्टी होत्या घेण्यासारख्या. मेकअपचं सामान होतं, परत हातातल्या बांगड्या होत्या, टिकल्या होत्या, सगळ्या गोष्टी ज्या नाहीत त्या तिथे होत्या. आणि गर्दी पण खूप होती बघा. सॉक्स वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही घेतल्या, टिकल्याचे पॉकेटं, क्लचर, परत कानातले नाही घेतले मी, हातातले बांगड्या, पर्स अशा काही गोष्टी घेतल्यात. पण काही काही गोष्टी घेण्यासाठी बघण्यासाठी आम्हाला टाईम नव्हता, त्यामुळं आम्ही काही घेतल्या नाहीत. इकडं पण बघा कसे कानातले वगैरे आहेत. क्लचर वेगवेगळ्या डिझाईनमधनं क्लचर आहेत. गळ्यातल्याचे सेट आहेत बघा, कानातले आहेत आणि अख्खं इथून तिथून लाईन. तर शॉपिंग वगैरे पण झाली तुळशीबागेतनं आणि आता मेट्रोनी परत रिटर्न निघालोय पुन्हा स्टेशनला. तर आता 3 वाजता, 3 का 4 वाजता काहीतरी ट्रेन आहे आता. तर मग आता जायचं आहे आपल्याला. शॉपिंग पण झाली आणि दोघं पण आहे बघा. नाश्ता वगैरे सकाळीच केला होता. तर चला मग आता मेट्रो आहे आपल्याला इथनं. तर आम्ही पुण्यावरनं आलो आणि येताना पण काही ब्लॉग शूट केला नाही आणि आल्यावर पण काही शूट नाही केलं, कारण की तुम्हाला तर माहिती आहे ट्रेनमध्ये किती गर्दी असते आणि कंटाळा पण खूप आला होता. आल्यानंतर अशी भरपूर कामं डोळ्यासमोर दिसत होती. ती कामं पहिली पूर्ण केली आणि नंतर इथं भाजी मंडई भरती भाजी मंडईत गेलो होतो भाजीपाला वगैरे आणायला आणि येतानीच जेवण करून आलोय. तर म्हटलं मी तुम्हाला आधी म्हटलं होते की 2 काहीतरी शॉपिंग करून आणलेली आहे मी. तर ही एक पर्स आहे आणि ही एक पर्स आहे. अशा 2 पर्स घेतलेल्या आहेत आणि अजून छोट्या छोट्या वस्तू घेतलेल्या आहे, क्लचर वगैरे भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहेत, सँडल, सॉक्स अशा गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि खूप मजा आली शॉपिंग करायला, पण लय दिवसातनं गेले होते शॉपिंग करण्यासाठी. तर आता जेवण वगैरे पण करून आलेलो आहे, तर आराम करायचा आहे आता. खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे, कसलीच इच्छा कामाची राहिलेली नाही. आज ब्लॉग एंड करायचा आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.